और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी आज आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी आमदार कथोरे यांनी त्यांचे स्वागत केले। शैलेश वडनेरे हे पूर्वी शिवसेनेत कार्यरत होते। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती। मात्र पक्षाकडून विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यानंतर वर्षभराने त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। विशेष म्हणजे त्यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्या आमदार किसन कथोरे यांनीच त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले। यावेळी भाजपा प्रवेशाचा आनंद असून पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करणार असल्याचे शैलेश वडनेरे यांनी सांगितले। शैलेश वडनेरे हे खरं म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघात काम करत होते। मुरबाड विधानसभा मतदारसंघात त्यांनी विधानसभेला माझ्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवली होती। चांगल्या प्रकारचा एक संपर्क असलेला कार्यकर्ता ज्या वेळेला कुठेतरी वंचित राहतोय त्या टायमाला त्या कार्यकर्त्यावर नजर जाणं हे महत्त्वाचं काम होतं आणि शैलेश वडनेरेवर माझी ती नजर गेली आणि त्याला खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह आज प्रवेश केला। मी मनपूर्वक शैलेश वडनेरे यांना शुभेच्छा देतो। आप्पांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा खरा आनंद आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आनंद आहे। खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी ज्या दिशेने देशाला नेत आहेत तर त्यांचं नेतृत्व हे अशा प्रकारचं आहे की निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन आणि बदलापूर शहरामध्ये मुरबाड विधानसभेमध्ये आप्पांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन प्रत्येक कार्यकर्ता आज मला वाटतं भाजपच्या दिशेने आहे। माझाही प्रवास तसाच झालेला आहे। आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने पुढील काळात भारतीय जनता पार्टीसाठी जे काम करता येईल जी जबाबदारी देतील निश्चितपणे ते काम या ठिकाणी पक्षातर्फे करण्याची या ठिकाणी माझा प्रयत्न। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।